ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे तर आता आपण इथे पाहतोय की मधुभाऊ हे आता स्टेबल झालेले आहेत. ही गोष्ट डॉक्टरांनी सायली आणि अर्जुनला सांगितलेली असते. हे ऐकल्यावर कुठे सायलीचा जीव हा भांड्यात पडलेला असतो. तर अर्जुन हा डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर, मधुभाऊंच्या आत्ताच्या आणि पूर्वीच्या कंडिशनमध्ये काय फरक आहे? डॉक्टर म्हणतात, आपण बाहेर थांबून बोलूया. सायली म्हणते, मी थोडा वेळ मधुभाऊ जवळ बसते. मग आता घरातले बाकी सगळे तर बाहेर जातात. सायली एकटीच मधुभाऊ जवळ बसते आणि आता ती मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ काय हो, अचानक असं केलंत आणि घाबरवलंत ना मला. मधुभाऊ, तुम्हाला काही झालं तर मी काय करायचं? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाहीये, कुठेच नाहीये मधुभाऊ, कधीच. तुम्हाला शपथ आहे. शेवटी माझी. मधुभाऊ, नाही जाणार ना मला सोडून कुठे? तुम्ही व्हाल ना लवकर बरे? तुम्हालाही येते ना आपल्या आश्रमाची आठवण? तुम्हालाही जायचं आहे ना आपल्या आश्रमात? पुन्हा परत जायचंय ना मधुभाऊ? आता मधुभाऊ काहीच उत्तर देत नसतात. मग सायली पुन्हा मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ उत्तर द्या ना, जायचं आहे ना तुम्हाला आपल्या घरी? त्यावेळी मधुभाऊ डोळे हलवतात आणि होकार सायलीला देतात. त्याबरोबर सायली खूप खुश होते आणि म्हणते, मधुभाऊ, तुम्ही मला उत्तर दिलंत ना? मधुभाऊ उत्तर दिलंत की मला भास झाला. पुन्हा मधुभाऊ डोळे हलवून दाखवतात. मग सायली आनंदाने बाहेर अर्जुनला, प्रतापला आणि हे सगळं चैतन्याला सांगायला येते की मधुभाऊ माझ्याशी बोलले. त्यावर आता सगळे म्हणतात, मधुभाऊ बोलले. त्यावर सायली म्हणते, नाही नाही, बोलले म्हणजे मला उत्तर नाही दिलं. त्यांनी नजरेने खुणावलं, नजरेने बोलले. त्यावर हे ऐकूनही सगळ्यांना आनंद होतो. सायली म्हणते, चला ना तुम्ही सगळे बघा, तुमच्या डोळ्यांनी मला विश्वास पटेल. मग सायली म्हणते, आता मी मधुभाऊ जवळ बोलणार. मधुभाऊ, तुम्हाला जायचं आहे ना आपल्या आश्रमात? मधुभाऊ पण आता मधुभाऊ डोळे हलवतच नसतात. मधुभाऊंचे डोळे स्थिर असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, अगं मधुभाऊ डोळे नाही हलवत आहेत. अगं ते कोमात आहेत. कसं उत्तर देतील ते? तुला कळते का तू काय म्हणतीयस ते? त्यावर सायली म्हणते, हो मला कळते. मी म्हटलं ना मला मधुभाऊंनी उत्तर दिलं होतं. तर मला मधुभाऊंनी उत्तर दिलं होतं. मी का खोट बोलेन? मला मधुभाऊंनी उत्तर खरंच दिलं होतं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, सायली हे बघ, तो तुझा भास होता. सायली म्हणते, नाही, माझा भास नव्हता. मला खरोखर मधुभाऊंनी उत्तर दिलं होतं. मधुभाऊ, ओ मधुभाऊ, ऐका ना, तुम्ही उत्तर दिलं होतं ना, मग तुम्ही आताही तसं उत्तर द्या. मग मधुभाऊ डोळे हलवतात आणि सगळ्यांना उत्तर मिळतं. त्याबरोबर आता हे बघून अर्जुन, चैतन्य, त्याचबरोबर प्रताप सगळेच खुश होतात. चैतन्य म्हणतो, मी आलोच डॉक्टरांना बोलून. त्यावर प्रताप म्हणतो, हो जा पटकन जा. तर अर्जुन म्हणत असतो, सायली, खरोखरच मधुभाऊंनी उत्तर दिलंय तुला. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. मोठी इम्प्रूव्हमेंट आहे. त्यावर सायली सुद्धा म्हणते, हो ना, खरंच. अगदी तुम्ही बरोबर म्हणालात. मी खूप 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 खुश आहे. त्याबरोबर आता इथे प्रताप म्हणत असतो की चला शेवटी मधुभाऊंमध्ये चांगली सुधारणा झाली. हीच गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची. त्यावर अर्जुन म्हणतो, हो ना, खरंच डॅड, मला सुद्धा खूप छान वाटते. सायली म्हणत असते, शेवटी मधुभाऊंनाही बरं व्हायचंय. मधुभाऊ, तुम्हाला बरं व्हायचं आहे ना? आश्रमात परत जायचं आहे ना मधुभाऊ? सायलीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर होकारार्थी डोळे हलवत असतात. त्याबरोबर आता त्या ठिकाणी डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर आता मधुभाऊने डोळे हलवल्यावर त्यांची कंडिशन आणखीन सुधारली हे सांगतात आणि ते छान आहेत, स्टेबल आहेत असंही सांगतात. त्याबरोबर मग अर्जुन, सायली बाहेर येतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो, सायली मला सांग, तू मधुभाऊंना भेटायला आलीस
तेव्हा तर त्यांची तब्येत स्टेबल होती ना. त्यावर सायली म्हणते, हो. मग अर्जुन म्हणतो, मग तू असं मधुभाऊ जवळ काय बोललीस की ज्यामुळे मधुभाऊंची प्रकृती एवढी खालावली. त्याबरोबर मग सायली सांगायला लागते की अहो मी त्यांच्याजवळ माझ्या आई-बाबांबद्दल बोलत होते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, आई-बाबांबद्दल? त्यावर सायली म्हणते, हो. मी आई-बाबांबद्दल माझं अख्खं मन त्यांच्याजवळ मोकळं केलं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मग मधुभाऊंना तुझ्या आई-बाबा कोण आहेत हेही माहिती आहे आपल्याला, बरोबर? आणि खरं फक्त आता मधुभाऊ हे एकच सांगू शकतात. त्याबरोबर मग सायलीला सुद्धा अर्जुनची गोष्ट पटते. त्यानंतर सायली आणि अर्जुन घरी येतात. सगळेजण मधुभाऊंची तब्येत आता कशी आहे असं विचारतात. त्यावर मग आता सायली आणि अर्जुन सांगायला लागतात की आता ठीक आहे मधुभाऊंची तब्येत. त्यावर कल्पना म्हणते, अरे तुम्ही दोघं घरी कशाला आलात? मी तुमचा डबा हॉस्पिटललाच पाठवून दिला असता. त्याबरोबर प्रताप म्हणतो, अगं त्या दोघांनाही फ्रेश व्हायला हो ना म्हणून मीच त्यांना घरी घेऊन आलो. आणि तसंही आता मधुभाऊंची तब्येत स्टेबल आहे. त्यावर सायली म्हणते, नाही म्हणजे आम्ही दोघं हॉस्पिटलला जाणारच आहोत, पण मी असा विचार करत होते की मी आई-बाबांना सुद्धा घेऊन जाईन मधुभाऊंना भेटायला. त्याबरोबर लगेच कल्पना म्हणते, त्या दोघांना? त्यावर सायली म्हणते, हो, त्या दोघांनाही मला आई-बाबांना मधुभाऊंना भेटवायचं होतं. त्याबरोबर इकडे मैना ही सदाशिवला शिव्या घालत असते. ती म्हणत असते, तुमच्यामुळे झालं हे सगळं. तुम्हाला गरजच नव्हती दारू पिऊन तमाशे करायची. या चांगल्या सुभेदारांच्या महालात राहत होतो, पण नाही. तुम्ही उगाचच्या उगाच काहीतरी राडा केला आणि आता आपल्याला इकडनं खाली हात जावं लागणार. सदाशिव म्हणत असतो, गप्प बस, असं काही होणार नाहीये आणि आपल्याला इकडनं खाली हात जावं सुद्धा लागणार नाहीये. कळलं का तुला? आपण इकडनं मोठा डल्ला मारूनच जायचं. त्यावर मैना म्हणते, नाही जाऊ शकत आता आपण इकडनं मोठा डल्ला मारून. आता हे आपली उचलबांगडी करणार आणि आपल्याला इकडनं हाकलवून देणार. बघाच तुम्ही. त्याबरोबर सदाशिव म्हणतो, अगं पण मग त्यांनी आपल्याला हाकलायच्या आत आपणच जर इकडनं मोठ्या तोयात निघून गेलो मोठा डल्ला मारून तर फरक पडतो कुठे? त्याबरोबर ही आयडिया मैनाला सुद्धा पटते आणि मैना म्हणते, वाह, काय डोकं लावलंय तुम्ही. त्याबरोबर सदाशिव म्हणतो, मग शेवटी नवरा कोणाचा आहे? आता त्या दोघांचं हे बोलणं सुरू असताना सायली अचानक आत येते. आता त्या दोघांनाही वाटतं की सायलीने त्यांचं बोलणं ऐकलंय, पण सायलीने काही ऐकलेलं नसतं. सायली त्या दोघांनाही सांगत असते की मला तुम्हाला मधुभाऊंना भेटवायचंय, तर तुम्ही माझ्याबरोबर हॉस्पिटलला यायचं. त्यावर लगेचच आता सायलीचे खोटे आई-बाबा म्हणतात, हॉस्पिटलला? त्यावर सायली म्हणते, हो, मधुभाऊ हॉस्पिटलला आहेत ना. त्याबरोबर लगेचच सदाशिव म्हणतो की अगं चालेल ना सायली बेटा, जाऊया की त्यांना भेटायला. अगं ज्यांनी आमच्या मुलीला एवढी स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळली, लहानाची मोठी केली, त्यांना भेटायला कसली आली हरकत? सायली म्हणते, ठीक आहे मग निघूया. आपण नाही, आम्ही आत्ताच जाणार आहोत ना. त्यावर ते दोघं म्हणतात, आत्ता? बरं ठीक आहे, चल जशी तुझी इच्छा. मग आता ते भेटायला तयार होतात. तर इकडे हे प्रिया बघते आणि प्रिया विचार करते की सायलीला खात्री पटली असणार की सदाशिव आणि मैनाच तिचे आई-बाबा आहेत, म्हणूनच ती त्या दोघांना मधुभाऊंना भेटण्यासाठी घेऊन चाललेली आहे. त्याबरोबर इकडे आता सायली ही सदाशिव आणि मैनाला म्हणते, चला निघूया. आणि मग आता ते लोक लगेचच निघायला लागतात. तर इकडे लगेच तिची आई सुद्धा म्हणत असते, हो ना, खरंच मधुभाऊंना भेटायलाच हो. त्यांचे आभार मानलेच पाहिजे आपण. त्यांनी आपल्या मुलीला एवढं चांगलं सांभाळलं. त्याबरोबर सायली म्हणते, आई, बाबा निघताय ना. त्याबरोबर लगेचच ते म्हणतात, हो हो, आलो ना बेटा. आणि मग लगेच सायली ही सदाशिव व मैनाला घेऊन तिकडनं स्वतःच्या खोट्या आई-वडिलांना घेऊन मधुभाऊंना भेटायला निघते. तर इकडे दुसरीकडे आता सचिन हा काम करत बसलेला असतो आणि इतक्यात तो मोबाईल बघतो. तर काय त्याच्यावर अस्मिताचे
खूप सारे मेसेजेस आणि कॉल असतात. मग सचिन विचार करतो, अरे आता हिला काय झालं. मग आता तो अस्मिताला लगेचच कॉल करतो आणि म्हणतो की काय झाले अस्मिता, एवढे फोन, एवढे मेसेज. त्यावर अस्मिता म्हणते की माझा मूड ना अजिबातच ठीक नाहीये सचिन. तुला माहिती आहे का, इकडे घरामध्ये या काही अशा कंडिशन्स आल्यात ना की ज्यानंतर माझा मूड हा पूर्णपणे खराबच होऊन गेलेला आहे. त्यावर सचिन म्हणत असतो, अस्मी, मी तुला किती वेळा सांगितलंय की तू मूड छान ठेवत जा. आपल्याला छान हसतखेळत बाळ हव्य की नाही. त्यावर ती म्हणत असते, अरे हो, पण घरामध्ये कंडिशनच काही अशा आहेत की हसता खेळता मूड राहणं शक्य नाहीये. त्याबरोबर सचिन तिला म्हणतो, पण बाय द वे, आज तुझा सूर इतका वेगळा कसा काय लागलाय. त्याबरोबर ती म्हणते, म्हणजे. त्याबरोबर सचिन म्हणत असतो, नाही, म्हणजे तू कधी अशी बोलत नाहीस ना. तू सतत चिडतेस, भांडतेस, रागवतेस. मी एवढ्या वेळ उत्तर न देऊनही तुझा मूड असा आहे, म्हणजे जरा आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. आज मला असं वाटतंय की खरोखर फोन माझ्या बायकोला लागलेला आहे. त्याबरोबर ती म्हणायला लागते, सचिन, मी नेहमी रागवत नाही, आणि तसंही आता ना मला तू उत्तर न देण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे मी आता उगाच चिडचिडट करत नाही ना, कळलं का. त्याबरोबर सचिन म्हणतो, अच्छा, पण अस्मिता, खरंच तू काळजी घे. आपल्याला बाळ हसरं आणि आनंदी हो. आता आपण पाहतो की सचिन फोनवर बोलत असताना साक्षी त्या ठिकाणी येते. साक्षी विचार करते, सचिन फोनवर बोलतोय की याची ऑनलाईन मीटिंग सुरू आहे. मग आता ती सचिनच्या जवळ येऊ लागते. तर सचिन, हो, ये शुअर हो, असं म्हणत असते. त्याबरोबर आता इकडे सायली आणि अर्जुन मधुभाऊंना भेटायसाठी सदाशिव आणि मैनाला घेऊन आलेले असतात. सायली म्हणत असते, मधुभाऊ, हे बघा, हे माझे आई बाबा आहेत, सदाशिव लोखंडे आणि मैना लोखंडे. त्याबरोबर आता लगेचच ते दोघं नमस्कार करतात मधुभाऊंना. तर सदाशिव म्हणायला लागतो की खरंच तुम्ही आमच्या मुलीला लहान असं मोठं केलं, एवढंच सांभाळलं, स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवलंत. त्यासाठी खरंच मधुभाऊ, तुमचे खूप खूप उपकार झाले. आम्ही तुमचे उपकार कधीच आयुष्यात नाही विसरू शकत. अहो, तुमच्या कातळ्याचे जोडे करून जरी आम्ही आमच्या कातळ्याचे जोडे करून जरी तुमच्या पायात घातले ना, तरीही ते कमीच पडेल. त्याबरोबर लगेचच मैना म्हणत असते, अहो, हे सगळं तुम्ही काय बोलताय. मधुभाऊंना ऐकू कुठे जातंय. त्याबरोबर सायली ही तिच्याकडे बघायला लागते. तर लगेचच सदाशिव हा म्हणत असतो, अगं नाही, पण आपली सायली त्यांची केवढी काळजी करते. मग आपणही त्यांच्याशी बोलायला हवं ना. त्याबरोबर पुढे सदाशिव म्हणतो, आणि काय, तू मधुभाऊंसाठी काही फळ वगैरे घेतली नाहीस का. त्यावर मैना म्हणते, अहो, मी विसरली. सायली, मी विसरले बाळा. आत्ता पण पुढच्या वेळी येताना मी घेऊन येईन. तू मला आठवण कर. त्यावर सायली म्हणते, हो. आणि मग ती मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ बघा, हे दोघं माझे आई बाबा आहेत ना. त्याबरोबर आता लगेचच इकडे सचिन हा फोनवर बोलत असताना साक्षी तिकडे येते. आता साक्षी बघते तर काय, सचिन एका वेगळ्याच मुलीबरोबर बोलत असतो. मग सचिन हा म्हणतो, येस, शुअर हा, पण मला हलगर्जीपणा नको या कामात. ओके, हो, ठीक आहे. गुड, हॅव अ गुड. आणि तो फोन कट करतो. त्याबरोबर आता साक्षी ही लगेचच सचिनला म्हणते, बिझी. त्याबरोबर सचिन म्हणतो, अगं नाही ग, याला काय बिझी म्हणतेस. हे तर माझं रोजच रुटीन आहे. तू का उभी राहिलीस, तू पण बस ना, ये. त्याबरोबर ती म्हणते, हो, बघते ना, बसते. आणि मग आता ती बघते म्हणून सचिन जवळ बसते आणि सचिनकडे बघत बसलेली असते. आता सचिन हा साक्षीला म्हणत असतो, बाय द वे, तू का आलीस, काही बोलत होतीस का. त्यावर ती म्हणते, नाही रे, सहज आली तुझ्याकडे. मग सचिन म्हणतो, अच्छा. आणि मग आता सचिन आणि साक्षी हे दोघेजण बसलेले असतात. त्याबरोबर दुसरीकडे आता अर्जुन हा लोखंडेंना म्हणतो की मी तुम्ही दोघं आता निघू शकता. त्याबरोबर आता सदाशिव म्हणतो, काय.
त्यावर अर्जुन म्हणतो, हो, म्हणजे डॉक्टरांनी जर इथे एवढी गर्दी पाहिली पेशंटजवळ तर डॉक्टर ओरडतील ना, म्हणून म्हणतोय. तुम्ही दोघं आता घरी जायला निघा. तसंही मी तुम्हा दोघांसाठी कॅब बुक करून ठेवलेली आहे. कॅब आली की मग तुम्ही दोघांनी गेलेले पाहिजे ना. त्याबरोबर आता लगेचच ते दोघं म्हणतात, ठीक आहे, ठीक आहे. जाओ बापू. मग आम्ही निघतो. तुम्ही थांबा इथं. हा. आणि मग आता सायली आणि अर्जुन तिथे थांबतात व सदाशिव, मैना हे ताबडतोब तिकडनं चालते होतात. तर इकडे सायली म्हणत असते, मधुभाऊ, आता काय खरं काय खोटं हे मला तुम्हीच सांगू शकता. तुम्हीच यांना सांगितलं होतं की माझे आई बाबा जिवंत आहेत. म्हणूनच यांनी त्या सदाशिव आणि मैनाला माझ्या गाठोड्यातल्या लहानपणीच्या खोटोवरून शोधून काढले. त्याबरोबर इकडे आता मैना आणि सदाशिव दोघं बाहेर आल्यावर मैना सदाशिवला म्हणते, काय हो, तुम्ही त्या मधुभाऊंना काही कळत नसताना काय बोलत होता की आमच्या पोरीला एवढं चांगलं सांभाळलं बिंबाळलं. अहो, त्याला तर काहीच कळत नाही. त्याबरोबर सदाशिव म्हणतो, ए मैनी, तुला काय मी येडा वाटतो काय? मला पण माहिती आहे त्याला ते काही कळत नाही ते. पण काय ना अगं, त्या सायलीच्या मनासाठी बोललो ग मी. तिचं मन राखलं गेलं ना. त्यावर मग मैना म्हणते, बरोबर. तर अर्जुन हा सांगत असतो मधुभाऊंना, मधुभाऊ, मी सायलीच्या शाळेत गेलो आणि तिथून कसा बसा त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचलो. खरंच सांगतो. पण आता तुम्हीच काय खरं आणि काय खोटं ते आम्हाला सांगू शकता. त्याबरोबर आता सदा मैनाला म्हणतो, मैने चल, आपण एक काम करू. आता अनायसे घराबाहेर पडलोच आहे तर मस्तपैकी पाणीपुरी खाऊन घेऊ. हा. चल, पाणीपुरी खाऊ आणि नेहमीप्रमाणे 6 पुया खाऊन झाल्या की आम्हाला 4च पुया दिल्या असं म्हणत पाणीपुरीवाल्याबरोबर भांडू. त्याबरोबर मैना म्हणते, नाही, पाणीपुरीवाल्याबरोबर ते भांडण करायला मला आवडतंच. पण काय ना, आता आपण तिकडे नाही जायचंय. आता आपण घरला जायचं. त्याबरोबर आता घरला आपली कोण वाट बघायला, असं सदाशिव मैनाला म्हणतो. मैना म्हणते, अहो, असं काय करायला आपण ठरवलंय नव. सुभेदारांच्या घरावर मोठा हात मारायचा, पळ काढायचा म्हणून. मग त्यासाठी घरी नको जायला. त्यावर सदाशिव म्हणतो, दिवसा ढोळ्या हात मारायचे महिने. त्यावर मैना म्हणते, अहो पण आता घरात हाय कोण? ती म्हातारी. त्याबरोबर आता लगेच सदाशिव म्हणतो, हा, ही मस्त आयडिया आहे. पण अगं मैने, त्यांच्या तिजोरीपर्यंत आपण पोहोचायचं कसं? त्यावर मैना म्हणते, मला माहीत होतं तुम्हाला काय ना काहीतरी अडचणी सुचणार. काही काळजी करू नका, मी हाय ना. व आता आपण बघा काय करायचं ते. फक्त एक गोष्ट तेवढी पण लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे त्या म्हातारीला आडवं करावं लागणार आपल्याला. चला आता निघू. त्यावर सदा म्हणतो, वा, शेवटी बायको कोणाची? मैने, काय हुशार आहेस तू. त्यावर मैना म्हणते, हो ना. चला मग आता उशीर व्हायला नको जादा. आणि मग आता ते दोघंजण तिकडनं जायला निघतात. आता चोरी करायचं फुल प्रूफ प्लॅनिंग त्यांचं झालेलं असतं. सदा मैनाला म्हणत असतो, एकदा का आपण हात मारला की त्यानंतर मग काय, आपण इथं थांबायचं नाही. मग आपण दोघांनीही ताबडतोब चालू लागायचं. त्याबरोबर इकडे आता सायली ही मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ, सगळे लोक म्हणतायत की हे दोघंच माझे आई बाबा आहेत. आमच्या DNA टेस्टसुद्धा मॅच झालेले आहेत. पण ते काही असलं ना तरी सुद्धा माझं मन ही गोष्ट मानायला तयार नाहीये की हे माझे आई बाबा आहेत. आता तुम्ही काय ते खरं सांगू शकता. तुम्हीच मला खरं सांगा, हे माझे आई बाबा आहेत का नाही? माझ्या मनातला गुंतवा सोडवा मधुभाऊ. मला तुम्ही उत्तर द्या मधुभाऊ. त्याबरोबर आता सायलीने मधुभाऊ, उत्तर द्या, उत्तर द्या असं म्हटल्यावरही मधुभाऊ डोळे हलवत नसतात. मग अर्जुन म्हणतो, सायली, मधुभाऊ डोळे हलवत नाहीयेत म्हणजे त्यांचं उत्तर नाहीये का? मग सायली म्हणते, मधुभाऊ, हे दोघं माझे आई बाबा नाहीयेत. आता उत्तर द्या. जे खरं असेल ते बोला मधुभाऊ. उत्तर द्या. त्याबरोबर
अर्जुन मधुभाऊंचे डोळे बघत असतो. मधुभाऊ आता डोळे हलवतात. त्याबरोबर आता सायली म्हणते, बघा बघा. मधुभाऊंनी डोळे हलवले. म्हणजे मधुभाऊ, मी पुन्हा एकदा खात्री करून घेते. ते सदा लोखंडे आणि मैना लोखंडे माझे आई बाबा नाहीयेत ना मधुभाऊ. त्यावर मधुभाऊ पुन्हा डोळे हलवतात आणि उत्तर देतात. त्यावर सायली पुन्हा विचारते, मधुभाऊ म्हणजे त्या DNA टेस्ट, ते रिपोर्ट, ते सगळं खोटं आहे ना मधुभाऊ. त्यावर मधुभाऊ पुन्हा डोळे हलवतात आणि पुन्हा सायलीला उत्तर देतात. त्यावर हे बघून आता सायली आणि अर्जुन दोघेही खूपच खुश होऊन जातात. सायली म्हणते, मधुभाऊ, माझ्या खरंच मनातला सगळा गोंधळ तुम्हीच सोडवलाय. आणि मग आता सायली अर्जुनला म्हणते, अहो बघितलंत ना, मधुभाऊंनी स्पष्टपणे नकार दिलाय ते माझे आई बाबा असण्यासाठी. म्हणजे आता ते माझे आई बाबा नाहीच आहेत, ही गोष्ट पक्की झाली. आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास पटला ना. त्यावर मग आता सायलीचा इतका आनंद बघून अर्जुन सुद्धा खुश होतो. आणि मग अर्जुन सायलीला मिठी मारतो आणि म्हणत असतो, हो बायको, हो, पटलं मला पटलं. खरं तर मी आधीच तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. सायली म्हणते, नाही, पण आता आपण त्या सदाशिव आणि मैनाचं खूप वागणं सहन करून घेतलं. माझे आईवडील असतील म्हणून, पण आता नाही. आता बघाच मी त्या दोघांना कसली चांगली अद्दल घडवते ते. आता हे ऐकून अर्जुनही म्हणतो, बरोबर आहे. त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंही आता घरी जायला निघालेले असतात. मधुभाऊंच्या प्रकृतीत सुधार झालेला आहे ही गोष्ट बघून तर सायलीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. मग आता ते दोघं जेव्हा घरी येतात तेव्हा घरामध्ये दुसरं कोणी नसतं. फक्त पूर्णा आजी असते. सदा आणि मैना ह्या दोघांनीही पूर्णा आजीला कॉफी दिलेली असते, जायफळ घातलेली, आणि तिला झोपून ठेवलेलं असतं. आणि ते घरात डल्ला मारून निघत असतात. पण तेवढ्यात घरी बाकीचे सदस्य येतात. अस्मिता म्हणत असते, पूर्णा आजी कुठे? पूर्णा आजी माझ्या सासू सास्यांना भेटायला आलेली नाहीये, त्यामुळे ते तिच्यावरती जरा नाराज आहेत. त्याबरोबर आता ते दोघं पळ काढत असताना त्या ठिकाणी सायली येते आणि अर्जुनही, आणि ते लोक त्यांना पकडतात. त्यानंतर मग आता सदा आणि मैना दोघेही घाबरतात. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.